बायबलमध्ये लिहिलं आहे, याकोब या नावाचा अर्थ लबाडी करणारा, फसवणारा, युक्तीने हिरावून घेणारा. असा याकोब ज्यावेळेस त्याची भेट दूतासोबत झाली, रात्रभर दूतासोबत त्यांनी झोंबी केली आणि दूताला म्हटले की तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. असा कोणता आशीर्वाद जो याकोबाकडे नव्हता. वचनामध्ये लिहिलंय की याकोब तर सर्व बाबतीमध्ये आशीर्वादित होता. यस, याकोबाकडे सर्व काही होतं, पण प्रभू नव्हता. आणि प्रभूसाठी, प्रभूच्या आशीर्वादासाठी, प्रभूच्या उपस्थितीसाठी याकोब रात्रभर झोंबी केली. आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की सूर्योदय झाला आणि स्वर्गदूत जाताना याकोबाला आशीर्वाद म्हणजे इस्रायल हे नाव देऊन गेला. आज या वचनाद्वारे एक छोटा बोध आपल्यासाठी आहे. ज्यावेळेस आपल्या जीवनातून खोटं बोलण्याचा स्वभाव, फसवण्याचा स्वभाव, लबाडी करण्याचा स्वभाव निघून जातो, त्यावेळेस आपल्या जीवनात पण नवीन सूर्योदय होतो आणि प्रभूचा प्रकाश आपल्यावर पडतो, प्रभूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. प्रभू या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद